भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। पाचव्या ढालीमध्ये 12 भावनांचं वर्णन चालू होतं आपलं. कुठले कुठले भावना झाले? अनित्य भावना, अशरण भावना, पुढं संसार भावना, पुढं मी सांगितलं तुम्ही सांगणार काय उपयोग? एकत्व भावना, अन्यत्व भावना. आता पुढं सांगणार आहे अशुचित्व भावना काय आहे. तर त्याचं म्हणायचं का पहिल्यापासून आहे का पुस्तक? मुनी सकल व्रती बड भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने जो वन गृह गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरधनु चपला चपलाई सुर सुर खगाधिप जेते मृग जो हरि काल दलेते मणिमंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई चहु गति दुख जीव भरे है परिवर्तन पंच करे है सब विधि संसार सारा या में सुख नाही लगारा शुभ शुभ कर्म फल जेते भोगे जिय एक ही तेते सुतदारा होयन सीरी सब स्वार्थ के है बीरी जल पय जो जियतन मेला पे भिन्न भिन्न नहीं भेला तो प्रगट जुदे धन धामा क्यों वैक मिली सुतरामा पल रुधिर राध मल थैली की कसब साधिते मेली नवद्वार बहेगी नकारी अस देह करे की मयारी. काय सांगायला लागले? अशुचित्व भावना कशासाठी सांगितली? म्हणजे पहिल्यापासून सिक्वेन्स आहे. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की जे काय तुमचे भोग आहेत, जे काय विषय आहेत ते सगळे अनित्य आहेत. संसाराचं स्वरूपच अनित्य आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे जे काय आश्रयाला जाणार, जे भोगणार ते सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. त्यामुळं हे जीवा अनित्यावरून लक्ष हटव आणि नित्य स्वभाव पहा. पुढं तुम्ही काय करताय? अनित्य आहे तर दुसऱ्याच्या शरण जात आहे. माझं हे शरीर जर मला त्रास देते तर मी कोणाला तरी शरण जातो, डॉक्टरला, घरातल्या मोठ्यांना, आणि ते माझं रक्षण करतील. तर सांगितलं की जगामध्ये शरणभूत तुला कोणीही नाही, एक स्वभाव शरण आहे. त्यामुळं अशरण भावना सांगितली. तिसरं, संसारामध्ये तू पराला आपलं मानायला जातो किंवा ते म्हणजे माझं जीवन असं म्हणतो, तर जगात तुझं कोणीही तुझं नाही. संसार कसा आहे? त्याचं स्वरूप भिन्न आहे आणि तुझं स्वरूप भिन्न आहे, म्हणून संसार भावना सांगितली. पुढं त्या संसारामध्ये एक तुझा आत्माच तुझ्यासाठी आनंददायी आहे, तोच तुझ्यासाठी आश्रयभूत आहे, तोच सुख देणारा आहे, म्हणून एकत्व भावना सांगितली. पुढं
एकत्वामध्ये सांगितलं तू एकटा आहेस आणि अन्यत्वामध्ये काय केलं, परापासून भिन्न आहेस, त्यामुळं पराचा सुद्धा संपर्क तोडला म्हणून अन्यत्व भावना सांगितली. पुढं अन्यत्व झाल्यावर आता अशुचित्व भावना सांगतात. संसार, एकत्व, अन्यत्व, काय राहिलं का, हां ते पहिले दोन हे आहेत ना, संसार, एकत्व, पहिल्यांदा अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व आणि आता अशुचित्व भावना सांगतात. काय सांगितलं, पल, रुधिर, राध, मल, थैली. काय माहिती सांगा, अशुचित्व भावना म्हणजे काय असणार, म्हणजे तुमच्या शरीराचं स्वरूप कसं आहे, अशुची आहे. अशुची म्हणजे अपवित्र, मलिन, घाण, किंवा काय म्हणायचं घृणास्पद आहे. मग शरीराचं असं स्वरूप सांगावं का लागलं, हो की, पण त्याचं ते पुद्गल असताना पण तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय आणि त्याला धरून बसलाय ना, हे माझं म्हणून. मग त्याच्याशी एकत्व तोडण्यासाठी त्याचं स्वरूप सांगावं लागलं कसं आहे. म्हणजे तुला जगामध्ये एखादी गोष्ट प्रिय वाटती तर ती अप्रियच आहे. शरीर ही कधी प्रीती करण्यायोग्य गोष्ट नाही आहे आपली, आपलं शरीर असू दे किंवा दुसऱ्याचं असू दे. शरीर हे नियमाने त्याचा धर्मच असा आहे की ते स्वतः मलिन आहे आणि ते ज्याच्या पण संपर्कात जाणार, त्याच्या संपर्कात जे पण येणार ते सगळं मलिन होणार. असं ते सगळं सांगणार आहे त्याच्यामध्ये. मग ते कशाने बनलं, शरीर कशाने बनलं ते सुद्धा काय म्हणायचं, त्याचं कारण मलिन आहे, त्याचं स्वरूप मलिन आहे, त्याचं कार्य मलिन आहे. त्यामुळं ते कुठल्याही रीतीने तुम्हाला आनंद देणारं नाही किंवा त्याच्या म्हणून त्याच्या भरोश्यावर राहणं योग्य नाही. ते म्हणजे माझं स्वरूप नाही. पल म्हणजे मांस, रुधिर म्हणजे रक्त, राध म्हणजे पू, मल यांची थैली आहे. शरीर म्हणजे काय आहे, रक्त, मांस आणि काय म्हणायचं मवाद म्हणतात ना, पू वगैरे, तर ते सगळं भरलेलं अशी ती थैली आहे. अजून काय आहे त्याच्यामध्ये, कीकस वसादी ते मेली. कीकस म्हणजे नाही ते शब्द आहेत. कीकस आणि वस म्हणजे स्नायू आणि बघून सांगते मी, ते दोन्ही शब्दाला हे घेतले. हे सगळं भरलेलं आहे जे जे ना शरीरामध्ये ते सांगितलं. त्यांची सगळ्यांची थैली आहे आणि ती कशी आहे, मैली आहे. त्याच्यामध्ये 9 द्वार आहेत जे की नियमाने मलच बाहेर टाकतात. 9 द्वार बहे घिनकारी, सतत ते वाहत असतात हे सांगायचं. आणि जे पण त्यातनं बाहेर पडणार ते नियमाने मलिनच असतं. असं देह, अशी देह आहे तर किम यारी करे, त्याच्याशी काय तू यारी करतोय, काय प्रेम करतोयस. असं ते शरीर आहे की जे नियमाने प्रेम करण्यायोग्य नाही आहे. जे आपल्याला काय म्हणायचं, ते आपलं सर्वस्व नाही आहे, ते आपलं स्वरूप नाही आहे. पण आपण त्यालाच काय मानतो, नाव काय, जीवाचं नाव काय, जीव. जीवाचं नाव जीव कधी सांगतो का, काय नाव आहे भैया, लगेच शरीराची ओळख देतो ना आपण. मग म्हणजेच किती एकत्व करून बसलोय. विचार येतो का तिथं, मी म्हणजे हे शरीर नाही आहे, मी तर जीव आहे. मग त्याच्यातूनच आपली ओळख मानतो. म्हणूनच सांगतायत काय, तोडा. ज्ञानातून पहिल्यांदा ते मी नाही आहे हे तोडा. म्हणून असं ते शरीर म्हटलं ना की त्या शरीरासाठी तुम्ही काय नाही करत हो. सगळं तर जीवन काय चाललंय शरीरासाठीच. का जॉब करायचं, पैसा मिळवायचा. पैसा मिळवून काय करायचं, शरीराचे भोग भोगायचे, त्याच्यातून मस्त मजा करायची. म्हणजेच आत्म्याला किती आनंद भैया पैशाने, त्यांना विचार की पैसे कमवतात ते, हां किती आनंद आत्म्याला. मैन खरं सांगते बरं का. हां काय भरपूर कुठल्या टाईपचा आत्मा आहे तुमचा, किती पैसे खाऊ घालू शकतो आत्म्याला. म्हणजे मान्यता आहे हे. शेवटी पैसा तुम्हाला सुख देणारा नाही आहे, पण आला म्हणून मला सुख वाटतं, हे कल्पनेतून सुख आहे. म्हणून म्हटलं ना, ते कोमामध्ये गेलेला मनुष्य असतो ना, तर त्याला जो पडलाय
एके ठिकाणी त्याचं सगळं बंद आहेत क्रिया, पण तरीसुद्धा चेतना आहे ती जागृत आहे, कार्य करते, सगळं सेन्सेशन होतं, त्याने ग्रहण होतं त्याला सगळं. आणि तो ज्या रूममध्ये आहे ना त्या रूममध्ये सगळ्यांची ये जा, सगळ्यांचं बोलणं सगळं ऐकतोय करतोय. आणि त्याच्यासमोर कोणी निगेटिव्ह बोललं असेल ना तर त्याच्या अंतरंगामध्ये परिणाम तसेच चालू होतात बरं का. हे असं व्हायला लागलंय, चुकतंय, किंवा हे त्रासदायक आहे, पैसा गेला, अरे रे. रिॲक्ट नाही करू शकत, पण आता त्याला काय गरज आहे सांग विचार करायची आहे. त्याचं खानपान चालू आहे, निवांत बसून बिचारं भोगतंय, तर सगळे सेवा करतायत, पण विचार काय, पैसा गेला गेला गेला. म्हणून त्याच्यासमोर सांगतात ना डॉक्टर, निगेटिव्ह काय बोलायचं नसतं पेशंटच्या समोर. काय करायचं, पॉझिटिव्ह बोलायचं ना. म्हणजे काय, पैसे भरपूर आले म्हणजे शेवटी परत त्याला पैशातच अडकवलं. म्हणून आपण विचारांनी स्वतःला सुखी आणि दुःखी करू शकतो, हे सांगायचं होतं त्यातून. बाकी बाहेर परद्रव्य आपल्याला, मग ते मला धन कमवायचं आहे, ते सगळे सामग्री गोळा करायची, सगळ्या भोगाच्या विषयांना साचवायचं, जमवायचं, आणि मग त्याला भोगून मी आनंदी. आणि ते कोणाला मिळणार, सगळं या शरीराला. जसं म्हटलं, खायला सगळं आपल्याला एकदम टिपटॉप पाहिजे. कसलं काय म्हणतात, स्पायसी पाहिजे, काय म्हणतात अजून या, असं मला तर ते पण माहीत नाही काय असते ते. किंवा फास्ट फूड पाहिजे, काय खात असतं का तसलं, कसलं खराब असतं ते, असं मी सगळं ऐकूनच आहे. ते काय असतं टाईप मला ते बी माहीत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर पडलो ना तेव्हा ते फास्ट झालं, नाहीतर आधी पुढंच होतं म्हणजे ते खाल्ल्यावर शरीराला उलट जास्त अपाय आहेत असं ऐकू दे मी म्हटल्यावर. आणि तरी पण त्यात रुची जीवांची. मग शरीरासाठीच जगतोय आणि शरीरासाठीच मरतोय. मला सांगा, शरीर तुमच्यासाठी आहे का तुम्ही शरीरासाठी आहे? शरीर तुमच्यासाठी कोण कोणाचं नाही आहे म्हणजे आलोय ना जन्माला इथं, तर तुम्ही शरीरासाठी जगायचं का शरीर तुमच्यासाठी राहते? काय, कोणासाठी जगताय? जीवासाठी जगताय का शरीरासाठी जगताय? कधी विचारच केला नाही असं. सगळं तर शरीरासाठी चाललंय. आणि मग हेच सांगतायत की जीवा हे असं मलिन शरीर आहे किंवा अशुची आहे की त्याच्यामध्ये तू प्रीती करू नकोस, त्याच्यासाठी जगू नकोस. कारण शरीर असं त्याचं धर्म आहे की त्याचं काळ संपलं की ते कितीही चांगलं असू दे, कितीही तुम्ही त्याची चांगली सेवा करा, ते सोडणारच, दगा देणारच. म्हणजे आयुष्यभर तुम्ही काम करायची आणि शेवटी जसं सगळं धन कमवलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं गव्हर्नमेंटनी हे सगळं आमचं आहे, काय करणार तुम्ही? घरामध्ये पैसा जमवून ठेवला आणि रेड पडली समजा, भरपूर पैसा मिळाला तर सगळे घेऊन गेले. सांगा कोणासाठी कमवला? मग असंच झालं ना. सगळं आयुष्यभर आपण त्या शरीराचं करायचं आणि शेवटी मरताना म्हटलं बाबा थांब, मी तुझी एवढी सेवा केली आहे, तर ते थांबणारं नाही. म्हणून म्हणतात त्या अशुची शरीरापासून आपला उपयोग सोडा, तोडा. तर शरीर सोडायच्या आधी आपण त्याला सोडायचं, हे सांगितलं. म्हणून अशा अशुची देहाची आपल्याला प्रीती करणं योग्य नाही. मग त्या एका वक्त्यांनी घटवलं की तुम्ही कितीही सुंदर चीज घाला पोटात, म्हटले जगामध्ये शरीर हे एकच असं मशीन आहे की जे फक्त मलच प्रोड्यूस करतं. त्याचं प्रोडक्ट शेवटी तुम्ही किती चांगली वस्तू घाला, किती सुंदर घाला, कुठल्याही रंगाची घाला. सांग, बदामाचा हलवा म्हटले त्यांनी कसा रंगाचा असतो? पांढरा असतो. सांग त्याच्यानंतर काय होतंय? आता ते पांढरं होतं. समज भात खाल्ली, खोबरं खाल्लं, हे सगळं पांढरं. आता तुम्ही काय खाता, अजून डाळ खाल्ली तर ती पिवळी. काय आता कुठलं पेरू खाल्ला लाल, तर ते सगळ्या रंगाचे तुम्ही प्रयोग करा, पण शेवटी प्रोडक्ट कुठल्या रंगाचं? म्हणजे शरीरच एक असं मशीन आहे म्हणलं की त्याच्याशिवाय दुसरं जगामध्ये कोणीही नाही आहे की जे अन्नाला मलरूप परिवर्तित करू शकतंय. म्हणजे इतकं ते खराब आहे आणि तरीसुद्धा आपण त्याच्याशी किती प्रीती करतो, किती त्याच्यात एकत्व किती करतो. त्यामुळं आपलं त्याच्यातच वेळ चाललाय, शक्ती चालली आहे, ज्ञान चाललंय, आयुष्य चाललंय. वाटत नाही तसं आपल्याला. म्हणून ते मुनिराजांना जेव्हा त्याचं भाववासना झाली तर त्यांनी शरीरापासून उपयोग तोडला पहिल्यांदा, आणि म्हणून ते साधना करू शकतात.
त्याच्यामध्ये वाचू आपण. हे आहे ना, अशुची भावना सांगतात. छान घेतलं त्यांनी त्याच्यामध्ये. ते आत्ता आपण जे सांगितलं ना ते सगळं येणार. तू हे काढले ना फोटो काढून. छडाला आहे का तू? जिस देह को निज जान कर नित रम रहा, जिस देह में, जिस देह को निज मान कर रच पच रहा, जिस देह में, जिस देह में अनुराग है, एकत्व है जिस देह में, क्षण एक भी सोचा कभी क्या क्या भरा उस देह में. कर ट्रांसलेट. जिस देह को निज जान कर नितरम रहा, जिस देह में. पहिल्यांदा म्हणलं निज जान कर, जे शरीर माझं जाणून त्यात रमला, आणि आता शरीर माझं मानून त्यामध्येच अडकला. जिस देह में अनुराग है, एकत्व है जिस देह में. ज्या शरीराशी अनुराग आहे, प्रेम आहे, ज्याच्याशी एकत्व आहे, क्षण एक भी सोचा कभी क्या क्या भरा उस देह में. एक क्षणासाठी तरी विचार केलात का की काय काय आहे या शरीरामध्ये. क्या क्या भरा उस देह में, अनुराग है जिस देह में, उस देह का क्या रूप है, आत्म रहे जिस देह में. मलिन मलपल रुधिर की कस वसा का आवास है, जड़ रूप है तन किंतु इसमें चेतना का वास है. किती सुंदर सांगितलं. काय सांग. जोरात सांग की भैया. काय काय भरलंय या देहामध्ये ज्याच्याशी की तुला अनुराग आहे असं तुम्ही मला सांगायचं. पुढं आत्मा राहतो. मलपल रुधिर वसा का आवास है. त्याचा आवास आहे म्हणजे त्याचं स्थान आहे ते. म्हणजे शरीर ही वस्तूच कशाने बनली आहे तर सगळे हाड मांस मज्जा काय म्हणायचं रक्त यानीच बनलेली ती वस्तू आहे. याचाच आश्रय आवास आहे. त्यामुळं ती मलिनच आहे. शरीर तर जडरूप आहे पण त्याच्या आतमध्ये चेतनेचा वास आहे. आता आचार्यांची शैली वेगळी असते बरं का. कुठं कुठं तुम्हाला शरीराचा आश्रय दाखवतात. शरीर म्हणजे चांगलं म्हणतात. जसं की चरणान योगामध्ये काय सांगितलं जातं की तुम्हाला हे शरीर आहे, या शरीराच्या द्वारे साधना करून मोक्षापर्यंत जाता येतं. मनुष्याचं शरीर आहे ते मनुष्याच्या शरीरामध्ये हे सगळे सप्तधातू वगैरे मनुष्य आणि तिर्यांच्या. देवनारकींच्या शरीरात तर हाड मांस वगैरे असली रचना नसती. त्यांचं शरीर सुंदर असतं म्हणून देवगतीला जायचं का. शेवटी परत ते शरीरच झालं. म्हणजे मनुष्याचं हे शरीर तुम्हाला साधनेसाठी संयमासाठी मदत करणार आहे. म्हणून तुम्ही त्याचा उपयोग काय करा, उलट त्याला शकट म्हणलं जातं. म्हणजे सल्लेखनेपर्यंत तुम्हाला नेणारं वाहन आहे हे शरीर म्हणजे. त्यामुळं कधी शरीराला म्हणतील की हे शरीर म्हणजे तनुजीन मंदिर, शरीराला मंदिर म्हणलं जाईल आणि त्याच्यामध्ये राहणारा आत्मा तो देव आहे. म्हणजे शरीराला चांगलं पण म्हणलं आणि शरीराला काय म्हणलं वाईट पण. कसं वाईट. शरीरासारखं म्हणा शब्द
खराब वस्तू कुठली नाही आहे दुसरी जगामध्ये. म्हणून त्या शरीराशी प्रेम नको. म्हणून कुठं कशी विवक्षा आहे त्याच्या अनुसार. का सांगितलं असं दोन्ही साईडनी सांगा. जोरात बोला, मला काय त्याच्यामुळे ऐकूच येईना. हां, म्हणजे तुमची दृष्टी कुणीकडे आहे ना त्याच्या अनुसार त्या शरीराला चांगलं पण म्हणलं जाईल, वाईट पण म्हणलं जाईल. तुम्हाला जर आत्म्याची दृष्टी असेल तर शरीर हे तुम्हाला सहकारी आहे, मदत करणार आहे, उपयोगी आहे. पण जर शरीराकडेच लक्ष असेल तर सांगतायत तुम्हाला ते सोडायलाच पाहिजे, कारण तुम्हाला प्रयोजनभूत आत्मा आहे, देह नाही. चेतना का वास है दुर्गंधमय इस देह में, शुद्धात्मा का वास है इस मलिन कारागेह में. इस देह के संयोग में जो वस्तु पल भर आएगी वह भी मलिन मलमूत्रमय दुर्गंधमय हो जाएगी. सामायन. वास कसला असतो आत्म्याला. आत्म्याचा वास म्हणजे जिथं स्थान आहे आत्म्याचं. म्हणजे तुम्हाला दोन्हीकडून दाखवायला लागलेत. चेतनेचा वास आहे पण शरीर दुर्गंधमय आहे, आणि शुद्धात्मा आहे तरी शरीर अशुद्ध आहे असं. इस देह के उदाहरणार्थ ना 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 शरीराच्या संयोगात म्हणजे डायरेक्ट, जसं की नाही तसं पण नाही. काय तुम्ही नाही 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 बरं ते पण म्हणा चालतंय. जसं की चंदन लावलं, काय म्हणायचं, पावडर लावली तुम्ही, काय परफ्यूम लावला, ते सुद्धा थोड्या वेळाने सांगितलं दुर्गंधमय होऊन जातं असं सांगायचं आहे. ते तर आहेच, ते काय खाल्लं पिलं वगैरे ते सुद्धा होणार मलिन. पण देहाच्या संयोगामध्ये पलभर के लिए भी जो वस्तू आएगी, काही ती कितीही सुंदर असू दे, कितीही सुगंधी असू देत, त्याचं रूप नियमाने बेरूपच होणार. वह भी मलिन मलमूत्रमय दुर्गंधमय हो जाएगी. जसं म्हटलं तुम्ही स्वच्छ धुतलेले कपडे घातलेत आणि जाऊन क्रिकेट खेळून आला, नाही काय ते काय खेळत होता इथं, हँडबॉल, व्हॉलीबॉल, तर ते खेळून आला. तर त्यांनी सांगितले, म्हणले ते कपडे काढला आणि परत घाला आता, तरी पण ते नको वाटतात. म्हणजे स्वच्छ धुतलेले होते की कपडे, मग काय झालं. म्हणजे शरीर इतकं खराब आहे की त्याच्या सानिध्यात आलेली ती गोष्ट परत वापरायला आपल्याला सुद्धा नको वाटते. म्हणजे असं त्या शरीराचं स्वरूप आहे. किंवा काय म्हणले, चांगली गोड शिरा केलाय, समजा लाडू केलंय, ते खायचं म्हणून तोंडात घातलं आणि नंतर लक्षात आलं की आता नाही, नंतर खायचंय, काढून ठेवून खावा, आता नाही खाऊ शकणार. का हो, तुमचंच तुम्हीच खावायला सुद्धा नको म्हणताय. म्हणजे इतकं खराब आहे आपलं शरीर की तर त्याचा भोग घेताना आपल्याला का आनंद वाटतो. मग जे पण त्याला खाऊ घालतो ते नाईलाज म्हणून घालायला पाहिजे, पण आनंद त्याच्यात इतका असतो. म्हटले दिवस रात्र त्या शरीराच्या खानपानमध्ये, त्याच्या सगळ्या सेवा शुश्रूषामध्ये लागलेले असतो. म्हटले सकाळचं जेवण अजून होत आहे का नाही, तर काय विचारतो मम्मीला, संध्याकाळी काय करणार, ते म्हणती पहिला सकाळचं तर पचव. म्हणजे आणि ते पण झाल्यावर परत म्हणले दिवसभर खाण्याचे पिण्याचे विचार, खाऊन पिऊन झालं की रात्री झोपायचं, परत दिवस सकाळी झालं की परत तेच क्रम. म्हणजे म्हणायचे दिवस रात्र आपलं त्याच्या सेवेमध्ये चाललंय. म्हणून म्हणतात शरीराला पहिल्यांदा ज्ञानातून तोडा. ते शरीर माझं आहे हे विचारानेच आपण सगळी त्याच्या नादी लागतो, त्याच्यामध्येच अडकतो. आणि आरशात का बघायचं, सिद्धी आरशात का बघायचं, असं त्या प्रत्येक मुलीला वाटतं की मी अप्सरा आहे आणि प्रत्येक पुरुषाला वाटतं
काय पोरांना वाटतं की मी कामदेव सारखा सुंदर आहे म्हणून म्हणले आरशात बघतात. मग ते आरशा खोटा आहे का खरं आहे हो? खोटा आहे. बघू नका आजपासून. मग म्हणजे प्रत्येकाला किती कुरूप मनुष्य असू दे, तो काय म्हणणार आरशात बघितल्यावर? जे काय तो करतो ना, असं हेअरस्टाईल करेल, काय लावेल, काय म्हणून बघतो? तुमची दृष्टी वेगळी, पण त्याची दृष्टी त्यांनी काय करणार आहे? विस्कटलेले सरळ केले केस तर म्हणणार हे किती छान दिसायलंय. कुरूप आहे बरं का स्वतः मनुष्य तो दिसायला, आणि पण हे सगळं करणार ते सुंदर दिसतो याच भावनेने करणार. म्हणजे काय केलं? असुंदर वस्तूला सुंदर करण्याचा प्रयत्न, पण ती कधी सुंदर होत नाही. म्हणून असं शरीर आहे तर त्याची प्रीती, त्याची यारी, त्याची मैत्री करू नको जीवा. काय सांगितलं? या देहाच्या संयोगामध्ये जी वस्तू काही क्षणासाठी काय येईना तरी सुद्धा ती मलिन होऊन जाते, मलमूत्रमय, दुर्गंधमय होऊन जाते. कारण सगळे हे पोर्स आहेत ना शरीरावर आपल्या, काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, छिद्रभर, म्हणजे ज्याच्यातून की स्वेद वाहतो, काय म्हणायचं ते, ऑइली काहीतरी सबस्टन्स असतं ते वाहतं, घाम म्हणा, मल म्हणा, ते तेल म्हणा, असं तेलकट काय ऑइल असतं तर त्याचं सगळं प्रवाह सतत वाहू चालू आहे. जरी तुम्हाला दिसतंय नाही दिसत तरी सुद्धा झडती आहे ती स्किनसुद्धा. मग असं ते असताना स्वरूप त्याच्या संपर्कात येणारी कुठली वस्तू चांगली राहणार? म्हणून म्हणतायत की शरीराच्या संपर्कात जाऊ नका. आत्मा कसं काय चांगला राहिला? अनादीपासून सगळ्या शरीरामध्ये जाऊन सुद्धा का नाही मलिन झाला? हे कसं मलिन होते? लगेच दुसऱ्या दिवशी धुवायला लागते आपल्याला. मग आत्मा का नाही घाण झाला? म्हणजे इतकं त्यांनी स्वतःला सांभाळलंय ना त्या आत्म्याने की इतक्या दिवसापासून त्यात राहून सुद्धा तो त्याच्या रूप झाला नाही किंवा मलिन झाला नाही. मग असं ते शुद्ध स्वरूप आहे आत्म्याचं, तर तोच आपल्याला आनंद देणारा आहे. त्याला जर तुम्ही धरलात तर शरीराची परंपरा संपणार. म्हणजे या शरीरातून तुम्ही दुसऱ्या शरीरात जाणार, पुन्हा तिसऱ्या शरीरात जाणार. हे घाण म्हणून ह्याला सोडलं तर काय मिळणार आहे? परत जे मिळणारं शरीर आहे ते पुन्हा अस्थिरच आहे, अनित्यच आहे, आणि मग त्याच्या आश्रयाने पुन्हा आपल्याला काय मिळणार? अशांतीच. म्हणून कुठल्याही शरीराच्या नादी लागू नका. ते ज्याला पण स्पर्श करणार, ज्याच्या पण संयोगात जाणार, त्याचं सगळ्याचं स्वरूप बिघडवून टाकतं, असं ते शरीर आहे. पुढं, किंतु रहे इस देह में निर्मल रहा जो आत्मा, वह ज्ञेय है, श्रद्धेय है, बस ध्येय भी वह आत्मा. उस आत्मा की साधना ही भावना का सार है, ध्रुवधाम की आराधना, आराधना का सार है. कर ट्रांसलेट. किंतु रहे इस देह में निर्मल रहा जो आत्मा. शरीर तर मलिन आहे पण त्याच्यामध्ये राहणारा आत्मा निर्मल आहे, निर्मल राहिला आहे अजून पण. तो आत्माच ज्ञेय आहे म्हणजे ज्ञानाचा विषय आहे, श्रद्धेय आहे म्हणजे श्रद्धा करण्यायोग्य आहे, ध्येय आहे म्हणजे ध्यान करण्यायोग्य आहे. तोच आत्मा तुम्ही ध्यान करण्यायोग्य आहे, शरीर ध्यान करण्यायोग्य नाही. पुढं, त्या आत्म्याची साधना करायची आहे, शरीराची साधना करायची नाही, हे सांगायला लागले. तुम्ही कोणाची करताय? आत्मा गेलाच, आपलं शरीर पण गेलं, दुसऱ्याच्या शरीराची आणि त्या शरीराच्या पुढच्या अजून त्याच्या सगळ्या नोकर्माची. म्हणजे काय? धन, परिवार, परिग्रह, घरदार, त्याचे विकल्प, त्याची साधना करतोय. म्हणून सांगताय त्या आत्म्याची साधना करा तर तीच खरं
तुमच्या भावनेचं तेच सार आहे, म्हणजे तेच तुम्हाला ग्रहण करण्यायोग्य आहे. ध्रुवधाम की आराधना, आराधना का सार है. तो आत्माच ध्रुवधाम आहे, त्याची आराधना करणं हेच तुमच्यासाठी प्रयोजनभूत आहे. जीव या शरीराला सर्व प्रकारे सुंदर बनवण्याचा, काय म्हणायचं त्याला, तेज यावं, चमकावं, काय काय करत असेल. मला तर ते कॉस्मेटिक्समधलं पण काय लय माहीत नाही. बनवलं बरं का मी सगळं, जेव्हा बनवणार होती ना तेव्हा सगळेच बनवलं, पण ते काय वापरते आणि कसं आणि कशाला वापरते ते बी माहीत नाही. म्हणजे सगळ्या रीतीने त्या शरीराला चमकवण्याचा, टिकवण्याचा प्रयत्न करतो, पण जे स्वभावतःच निस्तेज आहे, स्वभावतःच नश्वर आहे, त्याला तुम्ही काय टिकवणार, काय तेजस्वी बनवणार. ते त्यागी मुनी असतात ना, त्यांचं तेज का असतं इतकं, काय लावतात, कुठलं कॉस्मेटिक असतं त्यांच्याकडे. ध्यान असतं, ध्यान. त्या ध्यानाच्या द्वारे त्यांचं तेज असं उघडत जातं ना, की काय लावावं लागत नाही शरीराला. आणि शरीर शेवटी कसं असतं, तुम्ही जितकं त्याला सांभाळणार आहे ना तेवढं ते जास्त झडतं. जसं एक कोण होते, वृद्ध मनुष्य होते आणि त्यांचा नातू होता. तर त्या नातूला झाडं वगैरे आवडायची अशी म्हटल्यावर त्यांनी 2 झाडं विकत आणली होती लावायला. तर त्या नातूनी काय म्हटलं की आपण त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवू किंवा तिथं काय बाहेर जे हॉल आहे तिथं ठेवू, आपल्यासमोर राहील. मग आजोबांनी सांगितलं नाही, तर ते राहत नसतं नीट, त्याला बाहेरच लावावं लागतं. नाही म्हणला, मी माझ्याजवळच लावणार. मग त्यांनी काय केलं, एक झाड आजोबांनी बाहेर लावलं आणि एक झाड आत लावलं. कशासाठी सांगायला मी गोष्ट, तुम्ही जेवढी जोपासना करणार ना तेवढं ते वीक होतं हे सांगायचं आहे. तर त्या मुलाने काय केलं, ते झाड आत लावलं आणि कुंडी तशी आत ठेवली आणि आजोबांनी त्याला बाहेर लावलं मातीमध्ये, जमिनीमध्ये. आणि सेम एजचे दोन्ही झाडं एकाच दिवशी आणलेली लावलेली. आता हा काय करायचा मुलगा, रोज त्याला पाणी घालायचं, खत घालायचं, त्याची सगळी सेवा करायची. आणि आजोबा कधी बघणार नाहीत, आपलं चाललेलं असायचं त्यांचं. मग त्यांनी म्हटलं 1 महिन्यानी बघू आपण कुणाचं झाड बेस्ट असतंय. मग हा रोज शाळेतून येणार जाणार, येता जाता सुद्धा सारखं त्या झाडाचं निगा राखायचा. 1 महिन्यानंतर काय झालं, का बरं, नाही, त्यांनी काय केलं की ते झाड किती पण पाणी घातलं, खत घातलं तरी सुद्धा ना एक विशिष्ट म्हणा त्याची थोडीशी वाढ झाली असेल, त्यानंतर ते वाढेच ना आणि स्टेबल राहीना, ते पडायला लागलं किंवा असं मोल्ड व्हायला लागलं, फोल्ड व्हायला लागलं. म्हटलं ते बाहेर जाऊन बघितलं आजोबांचं झाड एकदम मस्त असं जोम आला होता त्याला आणि ते उभारी घेतलं होतं असं. म्हटल्यावर तो विचारला जाऊन आजोबांना, काय झालं, म्हणला तुम्ही तर बघत पण नव्हता झाडाकडे आणि मी किती काळजी घेतली, तर असं का. मग काय सांगितलं आजोबांनी, सांगा तुम्ही सगळे आजोबा का असं झालं. मग त्यांनी सांगितलं की रेझिस्टन्स त्याला आतून तयार करावा लागतो. जेवढं वारा येणार ते स्वतःला जेवढं स्टेबल बनवणार ना तेवढं त्याची मुळ्या घट्ट होत जातात. तू त्याला वारं लागू दिलं नाही, ऊन लागू दिलं नाही, पावसाचं पाणी लागू दिलं नाही, तर काय होणार, ते उलटं तू त्याला वीक बनवलं. त्यांनी जेवढी आतून स्वतःची शक्ती बिल्ड करत जाणार आहे तेवढं तो स्ट्रॉंग होत जाणार आहे. आणि म्हणून म्हटलं बाहेरचं झाड जरी मी नाही दिलं खानपान त्याला तरी आधीमध्ये देणार, नाही तर नाही देणार, पण ते वारं आलं की हा धरून ठेवणार किंवा त्याला काय रक्षेला असं काहीतरी सुरक्षा करणार. म्हणजे जेवढी तुम्ही त्या शरीराची सेवा करणार आहे ना तेवढं ते जास्त काय काय करायचं असतं माहिती आहे का. सकाळी 6ला योगाचा क्लास असतंय, त्याच्यानंतर वॉकिंग असतंय, त्यानंतर काय असतंय, जिमला जायचं परत. का काय करतो भैया, नाही त्यानंतर मला काय म्हणायचं ते मालिश करून आंघोळ करायची, त्याला परत सगळे सुगंधी द्रव्य लावायचे, सगळं केलं सकाळपासून. मग परत व्यवस्थित सकाळी खायला पाहिजे जेवण, नाश्ता, मग जेवण, मग परत काय टी टाईम, परत फ्रूट्स टाईम, काय काय असतं भैया, नंतर परत डिनर, परत अजून संध्याकाळी अजून वेगळंच स्नॅक्स. म्हणजे सगळं झाल्यावर दिवस रात्र त्याला खाऊ पिऊ घातलं, ते किती स्टेबल राहिलं सांगा. उलटं तर मी अनस्टेबल करायला आहे त्याला. खाऊ घालून 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 उलटं त्याची शक्ती कमी करतो आपण. तुम्हाला वाटतं शक्ती वाढवत आहे, का बरं कमी करतो.
दोन जेवणामध्ये अंतर पण लागतं. तुम्ही त्याला सारखं काम लावलं ना तर ते उलटं त्याचं काम सोडून देईल आणि त्यामुळं निकामी ठरतं शरीर. म्हणून सांगतायत की तुम्ही त्याला जेवढं सांभाळायला जाणार आहे, जेवढी त्याची सेवा करणार आहे, तेवढं ते शरीर विरोधी बनतं तुमच्या. आणि ते करून घेतं सेवा, करताय तर करा, पण तरी ते तुम्हाला काय साथ देणारं नाही. अशा त्या अशुची देहामध्ये हे भगवान मला कधीही प्रीती न हो. कसं भगवंतांनी सोडला असेल मोह त्यांच्या शरीराचा. त्यांना पण तिथं जेव्हा तपस्या करायला उभारले त्यावेळेस ते कोल्ह्याने पाय खाल्ला, डोक्यावर शेगडी ठेवली तर जळायला लागलं. काय झालं नाही का? आपल्या सगळं शरीर होतं, काय झालं? का नाही त्यांना पोळलं ते? का नाही ते त्रास झाला? किंवा भस्मक रोग झाला होता समंतभद्र स्वामींना त्यावेळेस. काय शरीरामध्ये वेदना नसणार का? सगळं आहे ना. रोग झाला कोणाला, ते कुष्ठरोग झाला होता कोणाला, सनतकुमार चक्रवर्तींना. मग तसे वेदना तर आहेत, पण तुम्ही तिकडं उपयोग लावला तर जास्त त्रास देत होते. आणि म्हणून सांगतायत की जितकी भावभासना करत राहणार भेदविज्ञानाची तेवढं ते शरीर आपल्यापासून ज्ञानातून तुटणार. ते सुटणार नंतर, पण जोपर्यंत ते आपण ज्ञानाने धरून ठेवलेलं असतं तोपर्यंत ते सोडणार नाही. म्हणून सांगतायत काय करा, पहिल्यांदा त्याला आपल्या विचारातून सोडा. मी अशरीरी आहे ही भावभासना असू द्या. म्हणजे मीची भावभासनाच ज्ञान आपल्याला स्वरूप दाखवणार आपलं. नाहीतर आपण मी म्हणून शरीरालाच बघतोय तर ते शरीरच दिसणार आहे तुम्हाला. म्हणून म्हणलं काय करा, ध्रुवधाम की आराधना, आराधना का सार है. एकदा म्हणायचं सगळ्या ओळी एकदम असा अर्थ घेऊन भावभासना करत म्हणा. जिस देह को निज जान कर नितरम रहा, जिस देह में, जिस देह को निज मान कर रच पच रहा, जिस देह में, जिस देह में अनुराग है, एकत्व है, जिस देह में क्षण एक भी सोचा कभी क्या क्या भरा इस देह में, क्या क्या भरा इस देह में, अनुराग है जिस देह में, उस देह का क्या रूप है, आत्म रहे जिस देह में, मलिन मल पल रुधिर की कसवसा का आवास है, जड़ रूप है तन किंतु इसमें चेतना का वास है, चेतना का वास है, दुर्गंधमय इस देह में, शुद्धात्मा का वास है, इस मलिन कारागेह में, इस देह के संयोग में जो वस्तु पल भर आएगी, वह भी मलिन मल मूत्रमय दुर्गंधमय हो जाएगी, किंतु रह इस देह में निर्मल रहा जो आत्मा, वह नेय है, श्रद्धेय है, बस देय भी वह आत्मा, उस आत्मा की साधना ही भावना का सार है, ध्रुवधाम की आराधना, आराधना का सार है. शरीर म्हणजे कारागेह म्हणजे काय? म्हणजे कोणाचं? माझं शरीर म्हणजे जेल आहे आणि तुमचं शरीर म्हणजे काय आहे? मग त्या शरीराच्यासाठी काय नाही करत आपण, सगळं करायला तयार. तर एक गरीब मनुष्य होता आणि त्याला
स्वप्न पडलं रात्रीतनं आणि स्वप्नात त्यांनी उडीद वडा खाल्ला. काय खाल्लं तर ते झोपेतून उठल्यावर त्याला लई इच्छा झाली की मला उडीद वडा खायचा आहे म्हणून. त्यांनी बायकोला सांगितलं की म्हणला वडा खायचा आहे, वडा कर. ती बायको काठी धरून हातात उभारली, म्हणली घरामध्ये पीठ नाही, डाळ नाही, तांदूळ नाही, वडा खायचं सुचायला. जावा म्हणली, पैसे कमवा, घेऊन या, सगळं द्या सामग्री, मी करून देते. मग त्याला इच्छा इतकी तीव्र झाली होती की नाही आज खायचंच. म्हणला मी खाऊन येणार. मग तिने काय केलं होतं, एक पेलाभर ताक दिलं होतं, ते एवढंच आहे घरामध्ये, प्या आणि जावा कामाला. ते म्हणला मी ते पण पिणार नाही, मला वडाच खायचा आहे. अशी असती काय म्हणायचं त्याला, तृष्णा. म्हणजे काय म्हणायचं, एक वेग असा असतो त्या भोगाचा. आणि मग त्यांनी गेला तसाच उपाशी, पाणी पिला आणि बाहेर पडला. तर ते एक बाळ आलं आडवं तिथं, नाही तो बसला होता आणि त्या आईनी बायकोनी ताकाचं पेला आणून ठेवला आणि म्हटली ते पिया आणि जावा. मग ते त्याचं लक्ष नसतं, डोक्यामध्ये वडाच चालला होता ना, कसं आणायचं मिळवायचं वगैरे. आणि तेवढ्यात बाजूच्या घरामध्ये बाळ होतं छोटं, ते रांगत आलं आणि त्यांनी त्या पेल्याला हात मारला की ते सांडलं. म्हटल्यावर ते पण गेलं आणि ते रिकामच बाहेर गेला मग उपाशीच. पण डोक्यामध्ये आता चाललं होतं चक्र, कुठून पैसा कमवायचा, कुठून वडा मिळवायचा. आणि नेमकं एका सेठजींच्या घरावरनं चालला होता आणि त्याला वास आला की ती सेठानी वडे करत होती बरं का. मग ते सेठजींना विचारला, म्हटला काय फंक्शन आहे का घरामध्ये तुमच्या. मग ते म्हटलं असंच काहीतरी आहे कार्यक्रम वगैरे म्हणून. मग तो म्हटला मला काय काम असलं तर सांगा, मी काम करायला तयार आहे. मग चांगलं न बोलवता न मागता मिळाला माणूस म्हटल्यावर म्हटलं ठीक आहे, हे पोते वगैरे भर गाडीमध्ये आणि हे काम कर असं वगैरे सगळं सांगितलं. मग आता त्याची इच्छा काय होती, म्हणजे सगळं काम झाल्यावर जेवायला देणार ना सेठाने, म्हटल्यावर ते आपलं मन लावून सगळं काम करायला लागले. सगळे पोती टाकले, काय त्यांनी कपडे सांगितले धुतले, वाळू घातले, पाणी भरलं, सगळं केलं त्यांच्या घरात. आता झाल्यावर दिवसाचं दुपार झाली, संध्याकाळ झाली. आता मग भूक लागली म्हटल्यावर बसला तो. मग त्या सेठजीने म्हटलं बस जेवण करून जा. म्हटलं तेवढ्यासाठी तर आलो होतो. आणि मग सेठानीला हाक मारली आणि म्हटला की त्याला जेवायला दे. मग सेठानी जाऊन आतमध्ये बघती तर सेठजींना सांगते की म्हणले आत्ताच वडे संपले. म्हणली काय करू. म्हटलं मग सेठजी काय असेल ते दे. मग आता त्याला इच्छा काय होती, मला वडाच खायचा आहे. म्हटलं नको राहू देत, मला काय जेवायला नसलं तर चालतंय. असाच बाहेर पडला. मग पैसे काहीतरी तर सेठजींनी हातात पैसे ठेवले त्याच्या. आणि तो पैसे घेऊन कुठं गेला, दुकानामध्ये गेला. काय त्यातनं मिळेल असं म्हणलं तर त्याला काय ते वडा काय उडीद मिळाय सगळे तेवढे पैसे नव्हते. म्हटल्यावर काहीतरी त्यांनी रवा बिवा घेतला आणि ती पुडा घेऊन घराकडं निघाला. आणि असे 2-3 वेळा असे प्रसंग आले की त्याला मिळायची वस्तू मिळाली नाही. आणि घरी गेला, आता हताश झाला होता, सकाळपासून उपाशी होता, आता राग आला होता. बायकोला म्हणला हे घे आणि याचं काय तर कर आणि खाऊ घाल मला, जाऊ देत. मग बायको गेली आतमध्ये आणि ताटामध्ये वडे घेऊन आली. काय झालं होतं, म्हणली हे कुठनं आणले तू, घरामध्ये तर कायच नव्हतं. मग ती म्हणाली आज सकाळी जेव्हा तुम्ही चालला होता ना त्यावेळेस ते बाळ आलं रांगत आणि ते पहिल्यांदा उंबरा ओलांडलं ना, तसं त्यांच्यात रिवाज असतो कोणाच्यात की कुठल्या घरात असतं आपल्याला माहीत नाही. तर ते जर रांगलं आणि उंबरा ओलांडला ना त्यांनी तर ते वडे वाटतात. म्हटल्यावर ते तुमच्याच घरात उंबरा ओलांडला म्हटल्यावर पहिल्यांदा त्यांनी केले शेजारच्यांनी वडे आणि तुम्हाला आणून दिलेत. म्हटल्यावर त्याच्यामध्ये किती वडे होते, 6 वडे होते बरं का. मग आता त्याला इतकी इच्छा होती खायची की मला सगळे मिळावेत. मग बायको पण म्हणली बिचारी तुम्हाला खायचं आहे ना खावा. पण आता विचार म्हटला घरामध्ये बायको आहे, पोर आहेत, मी एकटा खाल्ला तर कसं चांगलं वाटणार. मग तरी पण तो म्हणला मी थोडे खातो आणि तुम्ही पण खावा सगळे. मग आता त्यांच्यासाठी ठेवणं हे फॉर्मॅलिटी होती त्याची. आणि मग ते ठेवलं त्यांनी. पण पोरं आली आणि काय केली, पोरांनी सांगितलं आम्हाला वडा खायचा नाही. आता काय झालं, म्हणजे जे दिवसभर सकाळपासून इच्छा केली होती ना ते असलं पुण्य तर मिळत असतं. असं काय नाही सारखं इच्छा करत बसाल तुम्ही, नाही तर म्हणजे त्या शरीरासाठी काय नाही केलं, सगळं करण्याचा प्रयत्न, सगळ्या रीतीने कष्ट सहन करून पण त्याची इच्छा पूर्ण केली, पण ते कधीही तुमची इच्छा पूर्ण करणार नाही.
तुम्हाला कधीही सुख देणार नाही, कारण ज्याच्यामध्ये जे नाही ते त्याच्यातून प्राप्त होत नाही. म्हणून आत्म्याचा अनुभव करा तर निरंतर सुख भोगू शकणार. हो, जाणा. शरीरापासून भिन्न निर्मल पवित्र आत्मा जाणा. हा मी अशरीरी शुद्ध आत्माच आहे. पहा, या जीवाला जगण्यासाठी अन्न, हवा, पाणी कशाचीही आवश्यकता नाहीच. माझ्या आत्म्यामध्ये या शरीराचा मल नाहीच. शरीरात राहूनही त्यापासून मी सर्वथा सर्वदा सर्वत्र भिन्नच आहे. मी आत्मा चेतन आहे. देह अचेतन जड आहे जाणा. मी जड नाहीच. चैतन्य स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम. विसर्जन.